Hello friends, today we are going to learn unit number 1.3 Little Girls Wiser Than Old People from Standard 7th English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल म्हणजेच लहान मुली मोठ्या माणसांपेक्षा अधिक समंजस्य असतात ही कथा अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. इट वॉज अन अर्ली ईस्टर. या वर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द व्हिलेज. यार्ड्स म्हणजे अंगण आणि रील्स म्हणजे लहान ओढा. अंगणामध्ये बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे लहान ओढे वाहत होते. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. आणि पडल म्हणजे डबके आणि मॅन्युअर पाईल म्हणजे खताचे ढीग. आणि एक मोठं डबकं एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून दोन शेतामधून जाणाऱ्या अरुंद बोळातून वाहत जात होतं. And at this puddle, two girls, one older than the other, had met. आणि या डबक्याजवळ दोन मुली एकमेकींना भेटल्या. यातील एक जण दुसऱ्या मुलीपेक्षा मोठी होती. Both of them had been dressed by their mothers in new clothes. आणि दोघी मुलींना त्यांच्या आयांनी नवीन कपडे घातले होते. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. लहान मुलीने निळा ड्रेस घातला होता आणि मोठ्या मुलीने नक्षी असलेला पिवळा ड्रेस घातला होता. Both had their heads wrapped in red kerchiefs. आणि दोन्ही मुलींनी डोक्यावर लाल रुमाल बांधले होते. After prayers in the church, the two girls went to the puddle, where they showed their new garments to each other and began to play. आणि चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर त्या दोन्ही मुली डबक्याजवळ आल्या आणि त्यांनी एकमेकींना आपले नवे कपडे दाखवले आणि त्यानंतर त्यांनी खेळायला सुरुवात केली. They wanted to splash in the water. प्लॅश म्हणजे थपथप पाणी उडवणे आणि त्या दोन्ही मुलींना पाणी उडवायचं होतं. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. त्या दोन मुलीपैकी छोटी मुलगी पायातील बुटांसकट त्या डबक्यात जाऊ लागली तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." मलाशा, तू बूट घालून पाण्यात जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागावेल. मी माझे बूट काढलेत त्याप्रमाणे तूही तुझे बूट काढ. The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle towards each other. त्यानंतर त्या मुलींनी आपल्या पायातील बूट काढले आणि आपले स्कर्ट वर उचलून त्या मुली एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. Malasha stepped in up to her ankles and said, "It is a deep akulka. I am afraid." आणि मलाशाचे पाय पाण्यात घोट्यापर्यंत बुडाले आणि त्यामुळे ती अकुलकाला म्हणाली, "अकुलका, हे खूप खोल आहे, मला भीती वाटते." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Come straight toward me." त्यावर अकुलका म्हणाली, "काही हरकत नाही, आता आहे त्यापेक्षा पाणी जास्त
खोल नसेल, तू सरळ माझ्यापर्यंत चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. आणि त्या दोन्ही मुली एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. अकुल्का म्हणाली, मलाशा, जपून चाल, लक्ष ठेव आणि चिखल उडू देऊ नकोस. She had barely said that when Malasha plumped her foot into the water. Barely म्हणजे पूर्ण व्हायच्या आत आणि प्लम्प्ड म्हणजे बुडवणे. आणि तिचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला. अँड बिस्पॅटर्ड. बिस्पॅटर्ड म्हणजे शिंतोडे उडवलेला. Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. आणि पाण्यात जोरात पाय बुडवल्यामुळे अकुल्काच्या नव्या ड्रेसवर चिखल उडाला. नुसता ड्रेसवरच नव्हे तर तिच्या नाकावर आणि डोळ्यावर सुद्धा चिखलाचे शिंतोडे उडाले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. अकुल्काला आपल्या ड्रेसवर उडालेले चिखलाचे डाग पाहून मलाशाचा राग आला आणि ती तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे धावली. मलाशा was frightened and seeing what trouble she has caused, jumped out of the puddle and ran home. आणि मलाशा घाबरली आणि आपण हे काय करून ठेवलं आहे हे पाहून तिने त्या डबक्यामधून बाहेर उडी मारली आणि आपल्या घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. Bespattered म्हणजे शिंतोडे उडालेला आणि soiled म्हणजे मातकट झालेला. आणि तिथून जात असताना अकुल्काच्या आईने अकुल्काचा शिंतोडे उडून खराब झालेला ड्रेस पाहिला. Where accursed one did you get yourself so dirty? Accursed म्हणजे शापग्रस्त किंवा निंद्य व्यक्ती. ती पुढे म्हणाली, अगं नतद्रष्ट मुली, तुझा ड्रेस इतका घाण कुठे करून घेतलास? Malasha has purposely splashed it on me. Purposely म्हणजे मुद्दाम आणि splashed म्हणजे शिंतोडे उडवले. अकुल्का आपल्या आईला म्हणाली की मलाशाने मुद्दाम होऊन माझ्यावर शिंतोडे उडवले. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Grasped म्हणजे घट्ट पकडणे आणि नेप म्हणजे मानेची मागील बाजू. अकुल्काच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला. मलाशा began to howl and her mother ran out of the house. आणि मलाशा किंचाळू लागली आणि ते ऐकून तिची आई घरातून धावत बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. आणि तू माझ्या मुलीला का मारलीस म्हणून ती आपल्या शेजारीवर ओरडू लागली. One word brought back another and the women began to quarrel. Quarrel म्हणजे भांडण आणि शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या स्त्रिया भांडू लागल्या. The men too ran out and a big crowd gathered in the street. Crowd म्हणजे गर्दी आणि gathered म्हणजे एकत्र होणे. आणि ते ऐकून पुरुष सुद्धा बाहेर आले आणि रस्त्यावर मोठी गर्दी जमली. All were crying and nobody could
hear his neighbor. सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि शेजारच्या माणसाचं बोलणं सुद्धा ऐकू येईना. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun when Akulka's grandmother came out. आणि ते सर्व लोक एकमेकांवरती ओरडू लागले, एकमेकांना शिव्याशाप देऊ लागले. इतक्यात एका माणसाने दुसरा एका माणसाला धक्का दिला आणि भांडणाची सुरुवात झाली. तेवढ्यात अकुलकाची आजी बाहेर आली. She stepped in the midst of the peasants and began to talk to them. पेझंट म्हणजे शेतकरी, आणि ती सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. What are you doing, dear ones? Consider the holiday. ती त्यांना म्हणाली, अरे माझ्या लाडक्यांनो, तुम्ही हे काय करीत आहात? आज सुट्टीचा दिवस आहे, याचं भान ठेवा. This is टाइम फॉर रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे आनंद साजरा करणे, आणि आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. अँड सी व्हॉट सिन यू आर डुईंग. सिन म्हणजे पाप, आणि तुम्ही हे काय पाप करत आहात ते जरा पहा. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. आणि त्या लोकांनी त्या वृद्ध स्त्रीकडे अजिबात लक्ष दिले नाही, उलट तिला धक्का मारून जवळपास खालीच पाडले. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. आणि ही जर गोष्ट अकुलका आणि मलाशाची नसती तर तिने त्यांना कधीच थांबवले नसते. While the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. आणि इकडे स्त्रियांची भांडणे सुरू होती. तोपर्यंत अकुलकाने आपला ड्रेस स्वच्छ पुसून काढला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत गेली. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. पेबल म्हणजे गुळगुळीत वाटोळा दगड, आणि तिथे तिने एक गुळगुळीत वाटोळा दगड उचलला आणि जमीन खरडायला सुरुवात केली, जेणेकरून रस्त्यावर पाणी वाहू लागेल. While she was scratching, Malasha came up and began to help her. आणि तिचं खरडणं सुरू असतानाच मलाशा सुद्धा तिथे आली आणि तिला मदत करू लागली. She picked up a chip and widened the reel. Picked up म्हणजे उचलला आणि widened म्हणजे विस्तीर्ण केला, आणि तिने दगडाचा एक चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा आणखी रुंद केला. The peasants had begun to fight. Just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. आणि शेतकऱ्यांचे भांडण सुरू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत त्या ठिकाणापाशी पोहोचले जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती. The girls ran, one from one side of the reel and the other from the other side. आणि दोन्ही मुली ओढ्याच्या एका बाजूला एक मुलगी आणि पलीकडच्या बाजूला एक मुलगी अशा प्रकारे पळत सुटल्या. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुलका. आणि अकुलका ओरडली, ते बघ मलाशा, ते बघ. मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. मलाशाला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. Bobbing म्हणजे वर खाली हेलकावे घेणारे,
आणि त्या दोन्ही मुली ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत धावत होत्या आणि हसत होत्या. They ran straight into the crowd of the peasants. आणि धावत धावत त्या मुली थेट शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. The old woman saw them and said to the peasants. आणि त्या वयस्कर स्त्रीने त्या दोन मुलींना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, Shame on you before God men. लोकांनो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. You have started fighting on account of these two girls, and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. ज्या दोन मुलींच्यामुळे तुम्ही भांडत आहात, त्या मुली ते भांडण केव्हाच विसरून गेल्या आहेत आणि आता त्या लाडक्या मुली एकत्रपणे किती छान खेळू लागल्या आहेत. दे आर वायझर दॅन यू. आणि म्हणून त्या मुली तुमच्यापेक्षा खूप जास्त समंजस्य आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड. आणि त्या लोकांनी त्या मुलींच्याकडे पाहिले आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. स्कॅटर्ड म्हणजे विखुरणे. आणि त्यानंतर मग त्यांना स्वतःच्याच वागण्याचे हसू आले आणि ते आपापल्या शेताकडे निघून गेले. काउंट लिओनी टॉलस्टॉय, अडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ वायनार. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, काउंट लिओनी टॉलस्टॉय यांची ही कथा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही कथा अभ्यासलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.